नमस्कार मंडळी, कशा आहात? माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. त्यात माझी आई तिला दिवसभर चहा दिलं तरी कमीच, म्हणजे उपाशी राहील पण चहा पिईल पहिली. आयशीला आमच्या भाजी न्यायची होती रत्नागिरीत विकायला, म्हणून आम्ही भाजी ओढायची तयारी करत मग टेबल घेतला, बसली आणि पटापट भाजी ओढायला सुरुवात केली. पूर्ण मला ओढलेलं नाही, अर्धाच मला ओढलेला, कारण जास्त भाजी संपेल का नाही ह्याच्यावरती काही भरोसा नाही, त्यामुळे अर्धाच मला ओढलेला. आणि मग मी ओढत होते आणि ती जरा धुवून नेऊन ठेवत होती आतमध्ये, म्हणजे रात्री जोडी बांधायला बरं. आई चांगली 2-3 डपातनं पाण्यातनं बुडून काढते डुबुक डुबुक करून, आणि मग घरात नेऊन ठेवते. परत मग अजून एकदा डुबुक करून काढते आणि मग जुडी बांधते. असं 3 वेळेला पाण्यातून काढते, धुते. आणि हे पाणी आमच्या स्वतःचं विहिरीचं आहे, भाजीला आम्ही सोडतो. ऊन एवढं लागत होतं ना, कानपाट एक भाजून काढला होता माझं शाप करपून, एवढं ऊन लागत होतं. संध्याकाळचं पण आणि सकाळची एवढी थंडी लागते ना की अंथरुणातून बाहेर पडायला होत नाही, एवढी थंडी लागते. कुडकुड कुडकुड. अर्धा मला ओढून झाल्यावर मी चहा घ्यायला गेली, चहा आणि लाह्या खायला. कारण तुळशीच्या लग्नाच्या ज्या लाह्या राहिलेल्या होत्या ना, ते चहासोबतच मी खाऊन संपत असते. आणि मग आम्ही दोघींनी चहा घेतली आणि जी थोडी काटेकलगर राहिली होती मी दोघांनी बडबड करत साफ करायला घेतली. म्हणजे मला सांगत होती काटेकलगरचा काय उपयोग होतो. काटेकलगर ना मूलव्याधासाठी आणि पोटदुखीसाठी चांगले. माझे असंच व्हिडिओ तुम्हाला आवडत असते तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय.